Good morning, everyone. Welcome to all in my channel Deepa's Education Adda. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटच्या आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत मॅग्नेटिक फोर्स ऑन अ वायर कॅरिंग ए करंट. पहिली केस तर आपण बघून झालेली आहे की स्ट्रेट वायर आहे, करंट कॅरी करते. करंट कॅरी करत असताना ह्या स्ट्रेट वायरवर एक्झर्ट झालेल्या फोर्सची मॅग्निट्यूड आपण पाहिली होती मागच्या लेक्चरमध्ये, की जी आपण अशी लिहिली होती F=BIL इंटू साइन ऑफ थीटा इंटू एन कॅप. एन कॅप म्हणजे काय होता, युनिट वेक्टर होता जो मॅग्नेटिक फोर्सच्या डिरेक्शननेच कसा अप्लाय झाला होता हेही आपण पाहिलं होतं. ठीक आहे, बघा तुमच्या लक्षात एक गोष्ट येते का की आहे काय तर एक वायर आहे, करंट कॅरी करून घेऊन जाणार आहे. ती करंट कॅरी करते म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन मोशनमध्ये येत आहेत. त्या वायरमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मोशनमध्ये आहेत. म्हणजे मोशनमध्ये असलेला एक चार्ज पार्टिकल, इलेक्ट्रॉनवरती चार्ज आहे नाही का, निगेटिव्ह चार्ज, मोशनमध्ये असलेला हा चार्ज पार्टिकल काय होतो आहे तर मॅग्नेटिक फील्डमधून मूव्ह होतो आहे. आणि आपल्याला माहीत आहे की अशा सिच्युएशनमध्ये मॅग्नेटिक फील्ड त्या चार्ज पार्टिकलवर काय करेल तर फोर्स एक्झर्ट करेल. ठीक आहे, मग एक गोष्ट तर कन्फर्म झाली की चार्ज पार्टिकल असू देत किंवा तो चार्ज पार्टिकल एखाद्या वायरमध्ये असू देत आणि ती वायर प्लेस केलेली असू देत एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये, मॅग्नेटिक फील्ड त्या वायरमधल्या चार्जवर की जो मोशनमध्ये आहे, आता वायरमधला इलेक्ट्रॉन आहे आपल्या केसमध्ये की जो मोशनमध्ये आहे, तर त्या इलेक्ट्रॉनवर हे मॅग्नेटिक फील्ड फोर्स एक्झर्ट करेल. ठीक आहे, मग आपल्याला करायचं आहे काय तर मॅग्नेटिक फील्डने एक्झर्ट केलेला फोर्स फाइंड आउट करायचा आहे, ज्यावेळेस वायरचा शेप कसे आहेत तर वेगवेगळे आहेत. ठीक आहे, आपण म्हणतो आहे आता आर्बिटरी शेप वायरवर मॅग्नेटिक फोर्स किती अप्लाय झालेला आहे की ज्यावेळेस ती करंट कॅरी करून घेऊन जाते आणि तो फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा असं असेल ना की वायर आहे, वायर फ्लेक्झिबल आहे, कंडक्टर आहे, तो फ्लेक्झिबल असली कसंही असलं, तिचा आकार कसाही असला, शेप तुम्ही काहीही ठेवलात तरी त्या कंडक्टरचं काम काय आहे तर त्याच्या एका एंडपासून त्याच्या दुसऱ्या एंडपर्यंत करंट फ्लो करून नेणं, आणि तो कंडक्टर ही गोष्ट करील. पण करंट कॅरी करणारा हा कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला असेल तर मॅग्नेटिक फील्डसुद्धा त्याचं काम करेल. काय काम करील तर त्या वायरमधून फ्लो होणाऱ्या निगेटिव्हली चार्ज पार्टिकलवर म्हणजे इलेक्ट्रॉनवर काय करेल तर फोर्स एक्झर्ट करेल. ठीक आहे, आर्बिटरी शेप म्हणजे कसाही की जो जॉमेट्रिकल शेप नाही, असा की ज्याला आपण म्हणूयात की आर्बिटरी शेप. बघा मी इथे एक वायर ड्रॉ केलेली आहे, हिला आपण म्हणू शकतो आर्बिटरी शेप वायर. हे तिचं एक एंड आहे, हे तिचं दुसरं एंड आहे, आणि या वायरमधून काय होतो आहे तर करंट फ्लो होतो आहे. इथे एक सर्कल काढून आतमध्ये डॉट केलेला आहे. तुम्हाला मी कालच्याच लेक्चरमध्ये सांगितलं की हा काय सिम्बॉल आहे तर हे आहे मॅग्नेटिक फील्ड, की ज्याच्यावर तुम्ही हा सिम्बॉल ड्रॉ केलेला आहे त्याला ते कसं आहे तर परपॅन्डिक्युलर आहे. आणि शिवाय हा डॉट काय रिप्रेझेंट करतो आहे, त्या प्लेनला, त्या बोर्डला, त्या पेपरला हे परपॅन्डिक्युलर आहे आणि कसं आहे तर आउटवर्ड डायरेक्शनने आहे. आणि प्लेनला परपॅन्डिक्युलर असलेल्या, बाहेरच्या बाजूला आउटवर्ड असलेल्या, म्हणजे हे अशा असलेल्या मॅग्नेटिक फील्डमध्ये तुम्ही एक करंट कॅरी करणारी वायर प्लेस केलेली आहे की जी कशी आहे, स्ट्रेट नाही, जी आर्बिटरी शेप्ड वायर आहे. आणि आता ह्या वायरवर जो मॅग्नेटिक फील्डने एक्झर्ट केलेला मॅग्नेटिक फोर्स आहे तो आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. कळलं तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये आपण नेमकं करतोय काय. बघा इथं मी कुठंतरी सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं असेल, हे जे वायरचं एंड आहे ते मी त्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलं असेल, आणि सेलने युनिडायरेक्शनल एकाच डायरेक्शनने जाणारा असा करंट फ्लो करून नेला असेल कंडक्टरच्या या एंडपासून कंडक्टरच्या या एंडपर्यंत. कळते का तुम्हाला, म्हणजे हा जो दाखवतो आहे इथं मी म्हणते की सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि इथं काय आहे तर सेलचं निगेटिव्ह टर्मिनल आहे, आणि करंट हा असा फ्लो होतो आहे, म्हणजे ही करंटची कोणती डायरेक्शन आहे तर कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट आहे. हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. ठीक आहे, मग आता मी म्हणते की कंडक्टरवर फोर्स एक्झर्ट केला जातो आहे, म्हणजेच त्या कंडक्टरमधून मोशनमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनवर फोर्स एक्झर्ट केला जातो आहे. मग आपण आता या वायरचा एवढासा भाग कन्सिडर करूयात. बघा एवढाच भाग कन्सिडर करूयात फक्त.
टोटल लेंथ असेल सपोज वायरची एल, तर मी ह्या अखंड लेंथवर काम करत नाही, मी इतक्या छोट्याशा या लेंथवरती काम करते आहे. डी एल बार ज्याला म्हणतो आहे आपण, स्मॉल आहे, अगदी लहानशी लेंथ आहे, जिला आपण म्हणतो आहे लेंथ इलेमेंट. मोठी लेंथ असेल तर तिला मी म्हणते लेंथ ऑफ करंट कॅरिंग कंडक्टर किंवा लेंथ ऑफ आर्बिटरी शेप्ड वायर. पण इथं काय आहे तर ही स्मॉल लेंथ आहे आणि तिला रिप्रेझेंट करत असताना डी एल बारने रिप्रेझेंट केलं जातं आणि म्हटलं जातं लेंथ इलेमेंट ऑफ करंट कॅरिंग वायर. ठीक आहे. मग आता बघा, मी ही फोर्सची डायरेक्शन एवढ्या पॅचमधून सुद्धा आता इलेक्ट्रॉन मोशनमध्ये येईल ना, हो की नाही. मग इथून जात असताना इथून जाणाऱ्या त्या इलेक्ट्रॉनवर या मॅग्नेटिक फील्डने जो मॅग्नेटिक फोर्स एक्झर्ट केला तो कुठल्या दिशेने आहे तर खालच्या दिशेने. तुम्ही म्हणाल की हा कसा काय दाखवला तुम्ही डाऊनवर्ड डायरेक्शनने, तर तुम्ही विसरायचं नाही फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. कळते, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल माझ्याकडे होता आणि म्हणून मी तो फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनने आहे हे दाखवू शकले. बघा ती वायर आहे का लक्षात, हे मी तुमच्यासाठी बनवलेलं. बघा येलो वायर म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड. रेड म्हणजे काय, करंट. आणि ही जी व्हाईट वायर आहे तो म्हणजे काय, तर फोर्स ॲक्टिंग ऑन कंडक्टर. ठीक आहे. बघा करंटची डायरेक्शन ही आहे, असा करंट फ्लो होईल, हो की नाही. मॅग्नेटिक फील्ड तुम्ही म्हणताय की कसं आहे तर बाहेरच्या बाजूने आहे. ठीक आहे. मग एवढ्याच पॅचमधून फ्लो होणारा, एवढ्याच जागेपुरता, एवढ्याच लेंथपुरता विचार केला तर करंट हा असा चालला आहे. बघा ह्या रेड वायरकडे बघा, करंट हा असा चालला आहे. मॅग्नेटिक फील्ड कुठं आहे तर बाहेरच्या बाजूला आहे. म्हणजे ह्या व्हाईट वायरने काय रिप्रेझेंट केलं असेल तर डायरेक्शन ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग वायर हॅव्हिंग लेंथ इलेमेंट डी एल बार. म्हणजे इथं एवढ्या जागेत फ्लो होणाऱ्या इलेक्ट्रॉनवर एक्झर्ट झालेला फोर्स कोणत्या दिशेने आहे तर डाऊनवर्ड डायरेक्शनने आहे. हे कुणी सांगितलं आपल्याला तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलने सांगितलं. ठीक आहे. इथं जेवढं डायग्राममध्ये होतं तुम्हाला कळलं. ही आहे आर्बिटरी शेप्ड वायर की जी सरळ नाही आहे, स्ट्रेट नाही आहे. अखंड वायरची लेंथ न कन्सिडर करता आपण कन्सिडर केला तिचा लेंथ इलेमेंट. ठीक आहे. या लेंथ इलेमेंटमधून फ्लो होणाऱ्या करंटवर जो मॅग्नेटिक फील्डने एक्झर्ट केलेला मॅग्नेटिक फोर्स आहे तो आहे डाऊनवर्ड डायरेक्शनने, ज्याला मी रिप्रेझेंट केलं एफ एम बार. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल की मग एवढाच फोर्स फाइंड आउट करायचा का, एवढ्याच लेंथ इलेमेंटवरती एक्झर्ट केलेला नाही. आपण अखंड वायरवर करंट कॅरी होत असताना मॅग्नेटिक फील्डने किती फोर्स एक्झर्ट केला हे फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. कालचा फॉर्म्युला तर तुमच्याकडे आहेच की ज्यावेळेस मी असं म्हणते की मॅग्नेटिक फील्ड हे त्या वायरच्या प्लेनला परपॅन्डिक्युलर नाही, त्यावेळेस आपण फॉर्म्युला असा लिहिला होता की एफ बार इज इक्वल टू आय इंटू एल बार क्रॉस बी बार. लेंथला आपण काय कन्सिडर केला होता, लेंथ इलेमेंट कन्सिडर केला होता. ठीक आहे. आता बघा इथं डी एफ एम फक्त एवढ्याच लेंथवरती एक्झर्ट झालेला फोर्स टोटल फोर्स असेल का, नाही. तो सुद्धा काय असणार आहे तर फोर्सचा एक लहान इलेमेंट असणार आहे. म्हणून त्याला रिप्रेझेंट करत असताना मी कसं रिप्रेझेंट केलं, डी एफ एम बारने रिप्रेझेंट केलं. ठीक आहे. इज इक्वल टू आय, करंट पॅरामीटर इथं असणार आहे. लेंथचा इलेमेंट आपण कन्सिडर करतो आहे डी एल बार क्रॉस बी बार. ठीक आहे. आलं कालचं इक्वेशन जसंच्या तसं आपण इथं लिहिलं. फक्त लेंथच्या जागेवरती मी लिहिला लेंथ इलेमेंट आणि फोर्सच्या जागेवरती मी लिहिला फोर्सचा इलेमेंट. कसं मला कळलं की ते इलेमेंट आहेत तर मी लिहिलं डी एफ एम आणि इथं मी लिहिलं डी एल बार. ठीक आहे. मग आता आपल्याला एवढाच लहानसा फोर्स या छोट्याशा लेंथ इलेमेंटवरती फाइंड आउट करून नाही चालणार, कारण आपण अखंड वायर कुठं प्लेस केलेली आहे तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलेली आहे. मग त्या अखंड वायरवर करंट कॅरी करत असताना मॅग्नेटिक फील्डने एक्झर्ट केलेला फोर्स मी असा लिहील एफ एम बार इज इक्वल टू इंटिग्रेशन डी एफ एम बार. ठीक आहे. हे सगळ्या लहान लहान इलेमेंटवर एक्झर्ट झालेला जो फोर्स असेल, बघा जेवढे केवढे लेंथ इलेमेंट तुम्ही कराल प्रत्येक एका लेंथ इलेमेंटवर मॅग्नेटिक फील्डने एक्झर्ट केलेला फोर्स एफ एम प्लस 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 एफ एम, इकडचे सगळे प्लस एफ एम प्लस एफ एम, ह्या सगळ्या लेंथ इलेमेंटवर एक्झर्ट होणाऱ्या फोर्सची तुम्हाला काय करावी लागणार आहे, ॲडिशन करावी लागणार आहे. त्यांना तुम्हाला इंटिग्रेट करावं लागणार आहे आणि तुम्ही ते करताय. बघा
मी ह्या लहान फोर्स इलेमेंटचं काय केलं तर इंटिग्रेशन घेतलं DFM बार. ठीक आहे, कळलं तुम्हाला इंटिग्रेशन DFM बार. FM बार इज इक्वल टू DFM बारची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेतली I DL बार क्रॉस B बार इंटिग्रेशनमध्ये लिहिलं. ठीक आहे, या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट मी लिहिला इंटिग्रेशनमध्ये. करंट इंटिग्रेशनमध्ये मी का लिहित नाही आहे तर वायरच्या एका एंडपासून वायरच्या दुसऱ्या एंडपर्यंत फ्लो होणाऱ्या करंटची मॅग्निट्यूड ही एकसारखी आहे, कॉन्स्टंट आहे. तो युनिडायरेक्शनल स्टेडी करंट आहे, डायरेक्ट करंट आहे की जो करंट इंडिपेंडंट ऑफ टाईम आहे, की जो विथ रिस्पेक्ट टू टाईम स्वतःचे मॅग्निट्यूड चेंज करत नाही, म्हणजे तो करंट काय आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, मग इथं लेंथ इलेमेंटवरती एक्झॅक्ट होणारा फोर्स घेतला काय, इथं घेतला काय, इथं घेतला काय, प्रत्येक वेळेस करंट कसा राहील तर कॉन्स्टंट राहील. म्हणून मी त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिते. का तर कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन घेतलं की ते इंटिग्रेशन येतं 0. बरोबर, म्हणून इंटिग्रेशनमधून आयला आपण आणलं बाहेर. DFMची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत असताना इंटिग्रेशनमधून आयला आपण लिहितोय बाहेर. मग आतमध्ये राहिला DL बार क्रॉस B बार. ठीक आहे, B बारला सुद्धा तुम्ही काय म्हणताय, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इथं 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 कुठंही पाहाल तुम्ही, प्रत्येक ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची मॅग्निट्यूड कशी असणार आहे, सेम असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनमध्ये लिहून चालत नाही, म्हणून क्रॉस B बारला सुद्धा मी काय घेतला तर इंटिग्रेशनमधून बाहेर घेतला. मग आता फक्त आणि फक्त इंटिग्रेशन कुणाचं होणार आहे, लेंथ इलेमेंटचं होणार आहे. ठीक आहे, बघा तुम्ही इथून लेंथ इलेमेंट ॲड करायला सुरुवात कराल आणि इथंपर्यंत जेवढे काहीही व्हॅल्यू असेल ती तुम्हाला ह्या इंटिग्रेशनमध्ये लिहावी लागणार आहे, कारण तुम्ही त्या लेंथ इलेमेंटलाच काय करताय तर एकत्रित आणण्याचं, इंटिग्रेट करण्याचं काम करताय. राहील लक्षात फॉर्म्युला. मग म्हणजे एका आर्बिटरी शेप्ड वायर की जी करंट कॅरी करून घेऊन जाते आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलेली आहे, तर त्यावेळेस त्या करंट कॅरिंग आर्बिटरी शेप्ड वायरवर मॅग्नेटिक फील्डने एक्झर्ट केलेला मॅग्नेटिक फोर्स फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला FM बार इज इक्वल टू I इन ब्रॅकेट इंटिग्रेशन DL बार क्रॉस B बार. सोपं होतं ना, 1 2 3 4 तर स्टेप्स होत्या फक्त. जायचं पुढं. तिसरीसुद्धा केस आहे आपल्याला डिस्कस करायची आहे का क्लोज्ड पाथसाठीची, तर डिस्कस करूयात आपण याच्यानंतर लगेचच. बघा नेक्स्ट केस आपल्याला कन्सिडर करायला दिलेली आहे मॅग्नेटिक फोर्स ऑन ए क्लोज्ड सर्किट इन ए मॅग्नेटिक फील्ड. आता आपण असं कन्सिडर करूयात की एक वायरच आहे, पण ती कशी आहे तर सर्क्युलर इन शेप आहे, करंट कॅरी करून घेऊन जाईल. बघा अर्ध्या भागामध्ये अर्धा भाग जर बघितला तर करंट वर जाताना दिसतो आहे आणि उरलेला राईट हँड साईडचा अर्धा भाग बघितला तर करंट खालच्या बाजूने येताना दिसतो आहे. तुम्हाला स्क्वेअरच्या केसमध्ये लवकर लक्षात येईल. बघा एक क्लोज्ड सर्किट आहे, क्लोज्ड सर्किट आहे. एकडून बीकडं करंट फ्लो झाला, बीकडून सीकडं, सीकडून डीकडे, डीकडून एकडे. फ्लेक्झिबल वायरच होती, पण मी त्याचा एक स्क्वेअर केला किंवा रेक्टँगल केला असं समजा. ठीक आहे, एक रेक्टँग्युलर लूप तयार केलं. क्लोज लूप तुम्हाला दिसतंय. क्लोज्ड सर्किट कधी म्हणते मी की ज्यावेळेस एपासून बीकडे, बीपासून सीकडे, सीपासून डीकडे, डीपासून पुन्हा एकडे करंट फ्लो होतो आहे आणि हा करंट फ्लो होणं कसं आहे तर कंटिन्युअस आहे. त्यावेळेस मी म्हणते की हे सर्किट कसं आहे तर क्लोज्ड सर्किट आहे. आणि हे सर्किट प्लेस केलं गेलं कशामध्ये तर मॅग्नेटिक फील्डमध्ये. पुन्हा आपण म्हणूयात की ते मॅग्नेटिक फील्ड कसं आहे परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर अँड इन आउटवर्ड डिरेक्शन. तर अशा सिच्युएशनमध्ये त्या वायरवर की जी आता लूपच्या फॉर्ममध्ये आहे, सर्क्युलर लूप असेल, स्क्वेअर असेल किंवा रेक्टँग्युलर असेल, ती वायर आता एका क्लोज्ड लूपच्या फॉर्ममध्ये आहे, एका क्लोज्ड सर्किटच्या फॉर्ममध्ये आहे. तर अशाही वेळेस मॅग्नेटिक फील्ड काही म्हणणार नाही आता त्या वायरचं क्लोज लूप तयार झालं, मी कसं फोर्स एक्झर्ट करू, असं होणार नाही. तर ती वायर एका क्लोज्ड सर्किटच्या फॉर्ममध्ये जरी असली आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केली गेली तरीही मॅग्नेटिक फील्ड त्या क्लोज्ड सर्किटवर, त्या क्लोज्ड लूपवर फोर्स एक्झर्ट करणार म्हणजे करणारच. ठीक आहे, आणि मग तो फोर्स फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला तर आपण आत्ताच ऑब्टेन केला होता, FM बार इज इक्वल टू, तिथं आधी मी काय लिहिलं होतं फक्त इंटिग्रेशन होतं, हो की नाही. इंटिग्रेशन कोणाचं इंटिग्रेशन घेतलं होतं तर DLचं इंटिग्रेशन घेतलं होतं, आय बाहेर काढला होता आणि क्रॉस काय केला होता B बार केला होता. म्हणजे इंटिग्रेशन फक्त ह्या DL पार्टचंच होतं, बरोबर आहे की नाही. आता
इथं सुद्धा तसंच काम करायचं आहे आपल्याला. पण इथं इंटिग्रेशनवरती जो सिम्बॉल दिसतोय ना तो कसा दिसतोय बघा. मी एक सर्कल ड्रॉ केलं त्या इंटिग्रेशनवरती. म्हणजे मला सांगायचं आहे की तुम्ही काय करा आता, लेंथ इलेमेंटचं ज्यावेळेस इंटिग्रेशन तुम्ही घ्याल का नाही त्यावेळेस ह्या एपासून सुरुवात करा, डीकडे जा, डीपासून सीकडे जा, सीपासून बीकडे जा, बीपासून एकडे या. म्हणजे एपासून पुन्हा एपर्यंत एक लूप तुम्ही काय करा, कंप्लीट करा. एका डिरेक्शनने एक लूप काय करायचं, कंप्लीट करायचं. ठीक आहे. म्हणून हा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल तुम्हाला सांगतोय की मी इंटिग्रेशन घेतली आहे. कसं, ओव्हर ए क्लोज्ड लूप. ह्या सिम्बॉलला तुम्ही काय म्हणाल, इंटिग्रेशन. ज्या कशाचं इंटिग्रेशन तुम्हाला घ्यायचं आहे, आपल्याला लेंथ इलेमेंटचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. तर इंटिग्रेशन कोणाचं, लेंथ इलेमेंटचं. पण ह्या लेंथ इलेमेंट कुठून कुठं असतील, एपासून डीकडं, डीपासून सीकडे, सीपासून बीकडे आणि बीपासून एकडं. तर ह्या अखंड लेंथ इलेमेंटचं तुम्हाला काय घ्यायचं आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. एपासून एपर्यंत घेतलेलं इंटिग्रेशन. म्हणून इंटिग्रेशन ओव्हर ए क्लोज्ड पाथ किंवा इंटिग्रेशन ओव्हर ए क्लोज्ड सर्किट. ओव्हर ए क्लोज्ड सर्किट और कंप्लीट सर्किटसाठी इथं आपण खाली सी लिहून ठेवलेला आहे आणि इथं इंटिग्रेशनवरती काय केलं, सर्कल ड्रॉ केलं. ठीक आहे. हा फॉर्म्युला तसाच बघा, BIL सगळीकडे तुम्हाला तो बिल दिसणारच आहे, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिसेल. IDL बार क्रॉस B बार. का तर आपला लेंथ एलिमेंट कशाच्या फॉर्ममध्ये येतो इथं, तर व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये येतो. ठीक आहे. कारण हा जो लेंथ एलिमेंट असतो ना तो लेंथ एलिमेंट इलेक्ट्रॉनच्या ड्रिफ्ट व्हेलॉसिटीच्या डिरेक्शनने जाणारा व्हेक्टर आहे. म्हणजे तो इलेक्ट्रॉनच्या ड्रिफ्ट व्हेलॉसिटीला ॲनॉलॉगस आहे. व्हेलॉसिटी काय, व्हेक्टर क्वांटिटी. म्हणून तो लेंथ एलिमेंटसुद्धा काय आहे, तर व्हेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे. मग बघा, आय स्केलर क्वांटिटी आहे. आपण म्हणतोय की या लूपमधून फ्लो होणारा करंट स्टेडी आहे, डायरेक्ट आहे, इंडिपेंडंट ऑफ टाईम आहे. म्हणजे तो कसा आहे, तर कॉन्स्टंट मॅग्निट्यूडचा आहे. कॉन्स्टंट इंटिग्रेशनमध्ये घेत नाहीत किंवा कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन घेतलं तर ते येतं 0. मग आपल्याला एवढं सगळं काम 0 मिळवण्यासाठी करायचं होतं का, म्हणून आपण आय काय केला, बाहेर काढला. इंटिग्रेशन ओव्हर ए क्लोज्ड लूप कोण राहिलं, DL बार क्रॉस B बार. ठीक आहे. आत्ता हा जो मॅग्नेटिक फोर्स आहे ह्या लूपवरती एक्झर्ट झालेला आपण 0 लिहून टाकला. का, तर बघा एपासून डीपर्यंत आपण म्हणूयात की L1, हा आहे L2, हा आहे L3 आणि हा आहे L4. हे 4 लेंथ इलेमेंट आहेत की जे एकमेकांमध्ये ॲड होणार आहे. आता हा 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर, तर मी लगेच लिहून टाकलं असतं 8 सेंटीमीटर. इंटिग्रेशनची किंमत किती आहे, 8 सेंटीमीटर. पण मग मॅग्नेट्यूड नाही आहे ती. हा जो लेंथ इलेमेंट आहे तो तुम्ही इथं लिहिताय व्हेक्टर आहे, व्हेक्टर तो, बरोबर आहे ना, की ज्याची मॅग्नेट्यूड नाही, ज्याची डायरेक्शनसुद्धा काय केली जाईल, तर कन्सिडर केली जाईल त्याची ॲडिशन करत असताना किंवा सबस्ट्रॅक्शन करत असताना. कळतं आहे. बघा, हे 2 समोरासमोरील लेंथ व्हेक्टर कसे आहेत, एकसारखे आहेत. पण एक या दिशेने चालला आणि एक या दिशेने चालला. एक डीकडून एकडे येतोय आणि एक बीकडून सीकडे जातोय. म्हणजे ॲडिशन होत असताना अशा व्हेक्टरची झाली असती की ज्यांची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. बरोबर आहे. लेंथ इलेमेंट तर एकसारखा दिसतोय कारण रेक्टँगलच्या ह्या समोरासमोरील साईड्स आहेत AD आणि BC. पण मग डायरेक्शन मात्र कशी आहे, तर अपोजिट आहे. म्हणून हा लेंथ व्हेक्टर या लेंथ व्हेक्टरला काय होईल, कॅन्सल आउट होईल. किंवा त्यांचा दोघांची ॲडिशन जर मी केली तर त्याचा रिझल्टंट किती येऊन जाईल, 0 येऊन जाईल. ही लेंथ असेल सपोज 2 सेंटीमीटर, ही लेंथ ही असेल सपोज 2 सेंटीमीटर, पण डायरेक्शन अपोजिट असल्यामुळं 2 सेंटीमीटर मायनस 2 सेंटीमीटर आणि रिझल्टंट काय असेल, तर 0. ठीक आहे. या लेंथ इलेमेंटचं AB आणि CDचं सुद्धा तसंच होईल. हा लेंथ इलेमेंट चालला आहे एपासून बीकडं आणि समोरचा लेंथ इलेमेंट चालला आहे सीपासून डीकडं. या दोघांची ॲडिशन होत असतानाही मॅग्नेट्यूड असत्या तर ॲड झाल्या असत्या. पण डायरेक्शन ज्यावेळेस मी बघते, व्हेक्टरची ज्यावेळेस मी ॲडिशन करते त्यावेळेस मला साईनचा विचार करावा लागतो, डायरेक्शनचा विचार करावा लागतो. आणि हा व्हेक्टर वरच्या दिशेने जाणार आहे आणि त्याच्या समोरचा व्हेक्टर खालच्या दिशेने येणार आहे. आणि म्हणून हे दोन्ही व्हेक्टर एकमेकांना कॅन्सल आउट होणारे आहेत. म्हणजे यांचा रिझल्टंट जर मी घेतला तर तो रिझल्टंट येईल 0. ठीक आहे. मग अशा पद्धतीने हे 4ही लेंथ इलेमेंट परस्परांमध्ये ॲड केले तर ह्या दोघांचा रिझल्टंट 0 आणि ह्या उरलेल्या दोघांचा रिझल्टंट 0. मिळून लेंथ इलेमेंटचा रिझल्टंट काय, तर 0. आणि अशा पद्धतीने ही जी मधली टर्म आहे तीच इक्वल टू काय होऊन जाते, 0 होऊन जाते. बरोबर आहे. आणि मग ही जी टर्म आहे ती आयला आणि बीला गुणाकारामध्ये, म्हणजे आय मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेशन ओव्हर ए क्लोज्ड लूप DL बार
क्रॉस बी बार, बघा हे सगळं गुणाकारामध्ये, आणि इथं मध्ये 0 आला. शून्याने कोणत्याही संख्येला गुणले असता उत्तर 0 येते. आणि म्हणून ह्या लूपवर मॅग्नेटिक फील्डने एक्झर्ट केलेला फोर्स काय होऊन जातो? 0. ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड हे कसं आहे तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. बरोबर आहे. म्हणून लूपची डिस्प्लेसमेंट आपल्याला दिसत नाही, क्लोज्ड लूपची लिनियर डिस्प्लेसमेंट आपल्याला दिसत नाही ना. त्यामागचं कारण हे आहे की ज्यावेळेस मी एका क्लोज्ड लूपचा विचार करते त्यावेळेस त्या लूपवर मॅग्नेटिक फील्डने एक्झर्ट केलेला फोर्स असतो 0. सोपं होतं का नाही? किती स्टेप्स आहेत? फक्त 1 2 3च स्टेप्स आहेत. आणि आपल्याला लक्षात ठेवायचं की क्लोज लूपच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस एखादा करंट कॅरिंग कंडक्टर असेल, क्लोज लूप असेल, हे असेल किंवा सर्कल असेल. सर्कलच्या बाबतीत काय होईल बघा, सर्कल आहे, आपण अर्धा भाग करून घेऊया. इथून इथंपर्यंत करंट वर चालला आणि इथून इथंपर्यंतचा करंट खाली येताना दिसतोय. बघा, पीपासून एपर्यंत वर जातो आहे, एपासून बीपर्यंत खाली येतो आहे. इथून एवढा लेंथ इलेमेंट मी म्हटला सपोज डी एल, आणि इथून एवढा लेंथ इलेमेंट सपोज मी म्हटला डी एल. तर हा डी एल या डी एलला कॅन्सल आउट होऊन जातो. का? तर हा वर चढणारा एलिमेंट आहे आणि हा खाली उतरणारा एलिमेंट. म्हणजे एकमेकांना कसे आहेत तर अपोजिट आहेत. म्हणजे यांचा रिझल्टंट व्हेक्टरसुद्धा काय येऊन जाईल तर 0 येऊन जाईल. कळते? मग अशा पद्धतीने आज जेवढं शिकवलेलं आहे तुम्हाला समजतं आहे अशी अपेक्षा करते आणि इथंच थांबते. लवकरच भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहायचं, घरातच राहायचं, सुरक्षित राहायचं. टेक केअर. बाय.